नमस्कार. दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो. द्राक्ष काढणीनंतर खरड छाटणी पूर्वी बाग एकसारखा फुटण्याकरता आणि लवकर फुटण्याकरता गेल्या काही वर्षापासून आपण इथ्रेलचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. ओनरूटचे ज्या बागा होत्या त्या एकसारख्या आणि लवकर फुटायच्या. रूटस्टॉकवरील बागा लवकर फुटत नाही, म्हणून इथ्रेल वापरण्याची गरज आहे. खरड छाटणीपूर्वी इथ्रेल आपल्याला जर बागेला फवारणी करायची असेल, बाग एकसारखा आणि लवकर फुटण्याकरता, तर पानं जर एकदमच चांगले असतील तर 1 लिटरला 5 मिली असा डोस आपण घेतला पाहिजे. पानं जर 20% खराब असतील तर 4 मिलीपर्यंत डोस घ्यायला पाहिजे. आणि पानं जर 30% खराब असतील तर 4 मिलीऐवजी 3.5 मिलीपर्यंत डोस घेतला पाहिजे. आणि हे फवारणी करताना एकरी 600 लिटर अशी फवारणी केली पाहिजे. चांगले परिणाम मिळण्याकरता, इथ्रेल चांगलं पसरण्याकरता त्यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडर हे आपण प्रति 200 लिटरला 50 मिली घेतलं पाहिजे. इथ्रेलची फवारणी करताना छाटणी आणि इथ्रेल फवारणीचं अंतर हे कमीत कमी 7 दिवसाचं असलं पाहिजे. जास्तीत जास्त 12-13 दिवसही चालतं. इथ्रेल फवारणीचे चांगले परिणाम मिळण्याकरता इथ्रेलची फवारणी संध्याकाळी, आता या उन्हाळ्यात 5 वाजेनंतर जर केली तर पानावर ते जास्त वेळ राहतं, चांगलं शोषलं जातं तापमान कमी असल्यामुळं, आणि त्याचे चांगले फायदे मिळतात. तर इथ्रेलची फवारणी करताना या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेऊन फवारणी केली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.